हे घर ट्रकवर लोड करून आणू शकतो? हो, अर्थातच. म्हणजे तोच आमचा USP आहे. ऑफ साईट क्रिएट केलेलंच एक घर, जे तुम्ही विथ टाइम कुठेही चेंज करू शकता. प्राइसिंग नेमकं कसं असतं? 3-4% हे थोडं महाग पडतं, पण त्याचा ॲडव्हान्टेज पण आहे. साईटवर जाऊन क्रेननी अनलोड करून ठेवतो. तिथे फक्त पाणी जोडायचं, इलेक्ट्रिसिटी जोडायचं आणि जर टॉयलेट असेल तर त्याचे सिवेज जोडायचं. अच्छा. एव्हरीथिंग एल्स इज टेकन केअर ऑफ. फ्लड आलेला असेल हो. तर त्यावेळेला हे घर वाहून जाण्याची शक्यता असते? चेन्नईमध्ये स्टॉर्म्स येतच असतात. सो एका स्टॉर्ममध्ये त्या टॉयलेट युनिटच्या शेजारी एक लाईट पोल होता. तो लाईट पोल पडला, पण ह्या टॉयलेटला काही झालं नाही. 200 स्क्वेअर फीटचं घर हो. आहे, त्याची किंमत किती असू शकते? सो 200 स्क्वेअर फूट हे जे आहे आणि त्यात एक वॉशरूम जर धरलं आणि एक छोटंसं पॅन्ट्री धरलं, एक 5.5 लाखापासून स्टार्ट होतं. असा कोणता क्षण होता जेव्हा तुम्हाला वाटलं हे फक्त एक डिझाईन नाहीये, तर हे एक लाईफस्टाईल होऊ शकतं, एक लाईफस्टाईल प्रोडक्ट होऊ शकतं? आपल्या इथे कन्स्ट्रक्शन मेथोडॉलॉजी चेंज करायला खूप घाबरतात लोक, की घर म्हटलं की वीट बांधकाम किंवा सिमेंट हेच म्हणजे पक्क आहे. एक्झॅक्ट. पण प्रीफॅब पोर्टेबल कन्स्ट्रक्शन असं सोल्युशन आहे की सेम तुम्ही फक्त घर नाही विकत घेता, तुम्ही त्याच्याबरोबर फ्लेक्झिबिलिटी पण विकत घेत आहात. आज ऑर्डर दिलेली आहे, हो. तर किती दिवसांमध्ये हे घर रेडी होऊ शकतं, त्याच्यामध्ये मी राहायला जाऊ शकते? एक्झॅक्टली 3rd आठवड्यामध्ये तुम्हाला चावी दिली जाते की तुम्ही यूज करू शकता. अच्छा. एक घर बनवण्यासाठी किती दिवस लागतात? 6 महिने, 1 वर्ष किंवा जास्तीत जास्त 2 वर्ष सुद्धा लागू शकतात. पण तुम्हाला कोणी सांगितलं की घर काही दिवसांमध्ये बनू शकतं आणि तेही तुम्ही एखाद्या ट्रकवर लोड करून तुमच्या जागेवर आणून ठेवू शकता. तुम्ही म्हणाल हे एक सायन्स फिक्शन आहे किंवा एखाद्या परदेशामध्ये सुरू असलेला प्रयोग आहे आणि त्याचं उदाहरण दिलं जात आहे. पण हे सगळं आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्षात आणलेलं आहे एका तरुण आर्किटेक्टनं. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ऋतुजा मोरे. त्या प्रिन्सिपल आर्किटेक्ट आहेत मॅजिक स्ट्रक्चरच्या आणि त्याचबरोबर मोरे मॉड्युलर होम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या फाउंडरसुद्धा आहेत. आणि एक वेगळी कल्पना त्या आपल्या इथं घेऊन आलेल्या आहेत आणि त्यामध्ये काम करताना दिसून येत आहे. त्यांची ही जर्नी नेमकी कशी आहे आणि त्याचबरोबर या बिझनेसमध्ये कशा पद्धतीनं स्कोप आहे, त्या नेमकं काय काम करतायत आणि एक चालतं फिरतं घर म्हणजे तुम्ही एखाद्या ट्रकवर लोड करून हे घर तुमच्या जागेपर्यंत आणून त्याला घरपण कसं देऊ शकता, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात. ऋतुजा, खरं तर मला असं वाटतं की अजूनही आपल्याकडे एक समज आहे, एक पक्क घर म्हणजे सिमेंट विटांनी बनलेलं एखादं घर आणि त्याच्यासाठी हो. ऑब्व्हियसली बरेचसे महिने लागू शकतात किंवा काही वर्ष सुद्धा लागू शकतात. हो. पण अशामध्ये आपल्या या सगळ्या लोकांना जे तुमच्याकडून अशा पद्धतीचं एक पोर्टेबल हाऊस खरेदी करतायत, त्यांना तुम्ही पोर्टेबल हाऊस हेच फ्युचर होम्स आहेत आणि पक्क घर सुद्धा होऊ शकतं, हे कसं समजावून सांगताय? आपल्या इथे हा माइंडसेट आहेच की घर म्हटलं की वीट बांधकाम किंवा सिमेंट हेच म्हणजे पक्क आहे. एक्झॅक्ट. पण प्रीफॅब पोर्टेबल कन्स्ट्रक्शन असं सोल्युशन आहे की सेम तुम्ही फक्त घर नाही विकत घेता, तुम्ही त्याच्याबरोबर फ्लेक्झिबिलिटी पण विकत घेत आहात. सो हे सगळं सेम घरासारखंच असतं. आपल्याला जसं एक सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये बनवतं तसंच प्रकारे हे स्ट्रक्चर असतं. फक्त ह्याला ॲडव्हान्टेज असं आहे की हे मुव्हेबल आहे. तुम्ही एक साईट टू दुसऱ्या साईट किंवा लोकेशन चेंज करू शकता. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला असं तो फील येत नाही की हे टेम्पररी आहे. आमचा टॅगलाईनच ते आहे की डिझाईन टू मूव्ह बट बिल्ड टू लास्ट. सो इट इज अ स्ट्रॉंग ड्युरेबल स्ट्रक्चर. ओके. पण तुम्हाला हे घर बनवायला किती दिवस लागतात? सो एक 200 स्क्वेअर फुटाचं घर आमच्या इथे 3 आठवड्यामध्ये पूर्णपणे रेडी असतं. ह्यात सगळं फिनिश्ड असतं. लाईट, टॉयलेट फिटिंग्स असतात, डोर्स, विंडोज सगळं फिनिश्ड असतं. ओके. आता समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला हे घर विकत घ्यायचंय हो. आणि त्याच्यानंतर खरंच हा व्यक्ती हे घर ट्रकवर लोड करून आणू शकतो? हो, अर्थातच. म्हणजे तोच आमचा USP आहे. मग त्याची प्रोसेस नेमकी काय आहे? कारण आपण कोणतंही सामान, हेवी सामान सुद्धा ट्रकवर लोड करून आणलेलं बघितलंय, पण एक घर ट्रकवर लोड करून त्या ठिकाणापर्यंत घेऊन येणं हो. म्हणजे मोठं चॅलेंजिंग दिसतं. Yes. तर ही प्रोसेस नेमकी काय आहे? काय तुम्ही गोष्टी फॉलो करता? रूल्स काय असतात? हो. सो ह्यामध्ये ह्याचं
मेन इम्पॉर्टंट आहे फ्रेमवर्क. हे जे स्ट्रक्चरल फ्रेमवर्क आहे, ह्या गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप्सचा आम्ही एक होमोजिनियस स्ट्रक्चर बनवतो. अच्छा. वेल्डिंग केलं जातं त्या स्ट्रक्चरचं ॲज पर द डिझाईन, म्हणजे क्लायंटला जसं हवं आहे त्याप्रमाणे पूर्णपणे डिझाईन केलं जातं. सो त्याचं जॉयनरी ही खूप महत्त्वाची आहे. त्याचं स्ट्रेंथ ह्या जॉयनरीमध्येच आहे. मग त्याच्या लिफ्टिंगपासनं सगळं डिझाईन केलं जातं की ह्या कॉर्नर्सवरनं उचलायचं आहे, सो इथे किती स्ट्रेंथ दिली पाहिजे आणि अकॉर्डिंगली मटेरियल्सचं मग आम्ही त्याला क्लॅडिंग करतो. आणि त्याच्यामुळे म्हणजे इट इज ऑलरेडी टेस्टेड अँड ट्राईड की ते स्ट्रेंथ किती असते, काय असते. आणि ते तसंच उचलून मग ट्रकवर ठेवतो आणि त्यामध्ये फक्त साईटवर जाऊन क्रेननी अनलोड करून ठेवतो. तिथे फक्त पाणी जोडायचं, इलेक्ट्रिसिटी जोडायचं आणि जर टॉयलेट असेल तर त्याचे स्युएज जोडायचं. ओ, अच्छा. एव्हरीथिंग एल्स इज टेकन केअर ऑफ. म्हणजे जे सिमेंट, विटा सगळं काही घेऊन येऊन त्याच्यानंतर आपले कामगार असतील, बांधकाम कामगार, त्यांना वगैरे बोलावण्यापेक्षा एक रेडीमेड घर तिथपर्यंत ट्रकवर टाकून ते हो. त्या ठिकाणी आणून ठेवलं जाऊ शकतं आणि तिकडे आणल्यानंतर फक्त तुम्ही म्हणताय की इलेक्ट्रिसिटी जोडायची आहे आणि आणि काही बेसिक पाणी जोडायचं आहे. बाकी सगळं त्याच्यामध्ये असतं. हो, बाकी मग याच्यामध्ये म्हणजे ट्रकवर समजा आपल्याला ते लोड करायचं आहे. तुम्ही म्हणताय की कुठून कशा पद्धतीने लिफ्ट हो. करायचं हे सुद्धा असतं. हो. तर तिथे ते त्याला काही इजा होण्याचा किंवा तुटण्या फुटण्याचा काही धोका असतो? नसतो असा काहीच, कारण त्याप्रमाणे ते डिझाईन आहे सगळं. अच्छा. त्यामुळे कधीच असं होत नाही की युनिट उचलताना किंवा ह्यानी म्हणजे इनिशियली आम्हालाही भीती वाटायची की क्रेननी उचललं की खूप उलट मनात वाटायचं हे पडतंय की काय. एक्झॅक्टली. पण कधीच असं स्ट्रक्चरला झालेलं नाही आहे काही, कारण त्याचं वेल्डिंग तितकं स्ट्रॉंग असतं आणि मटेरियलची जी क्वालिटी आहे ते एकदम टॉप क्वालिटी आहे. ह्यामध्ये आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही, कारण लोक ह्यामध्ये राहणार आहेत. सो त्या हिशोबाने आम्ही त्याच्यामध्ये तेवढे इनपुट देतो. अच्छा. मग आपलं साधारण जे एक घर असतं त्याच्यामध्ये विटा असतील, सिमेंट याचा वाळूचा वापर केला जातो, रेतीचा. तर मग या घरामध्ये हे जे स्ट्रक्चर तुम्ही बनवून देतात त्याच्यामध्ये कोणतं मटेरियल वापरता? सो ह्यामध्ये स्टीलचं फ्रेमवर्क आहे आणि एक वॉल पॅनल आम्ही डेव्हलप केलेला आहे. त्यामध्ये सिमेंट शीट्स आणि इन्सुलेशन असतं. सो एक सॉलिड वॉल पॅनल विथ द फ्रेमवर्क, म्हणजे असं होमोजिनियस स्ट्रक्चर बनवतो. त्याच्यानंतर क्लायंटला जसं म्हणजे फिनिशिंग तसा हवं आहे, म्हणजे बाहेरून सपोज वुडन लुक हवा आहे का प्लास्टर सारखं दिसणारं हवं आहे का विटांसारखं दिसणारं हवं आहे, असं क्लॅडिंग केलं जातं. आणि आतमध्ये आपलं जिप्सम शीट्स म्हणजे पीओपी जे आपण म्हणतो तशा टाईपमध्ये पेंटेड वॉल्स दिसतात. फॉल सिलिंगमध्ये थोडंसं ह्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये कसं लाईट वेट मटेरियल जास्त कन्सिडर करावे लागतात, कारण क्रेननी उचलतो आपण. सो तो एक फॅक्टर आहे की लाईट वेट मटेरियल्स घेतो आपण. पण टाईल्स ही लावतो, म्हणजे जसे आपल्या नॉर्मल घरामध्ये विट्रिफाईड टाईल्स असतात किंवा स्टोन टाईल्स असतात, हे टाईल्स लावतो. असं सगळं धरून मग हे फिनिश प्रॉडक्ट रेडी होतं. ओके, अच्छा. आणि त्याच्यामध्ये मग हे साधारणतः किती मोठं बनवू शकता तुम्ही? म्हणजे रेडीमेड घर किती स्क्वेअर फुटांपर्यंत आपल्याला इझिली आणून एखाद्या ठिकाणी ठेवता येतं? सो आता आपल्या इथे कॅरी करता येण्यासारखं म्हणजे आपले कन्सिडरिंग आपले रोड्स, आपल्या इथले रोडचे विड्थ, सो एक 200 स्क्वेअर फूट म्हणजे 10 फूट बाय 20 फूट हे इझिली कॅरी करता येतं. अच्छा. पण जर तसं म्हटलं तर आपल्याकडे 40 फुटाचंही घेऊन जाऊ शकतं लेंथमध्ये. पण असं इझिली सगळीकडे कॅरी करता येण्यासारखं 200 स्क्वेअर फूट आहे, 10 फूट बाय 20 फूट. अच्छा. आणि ह्याच्यापेक्षा जर मोठं करायचं असेल तर त्याला 2 ऑप्शन्स आहेत की हे 200 स्क्वेअर फूट असे युनिट्स जॉईन करून आम्ही काही प्रोजेक्ट्स केलेले आहेत. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा पार्ट म्हणजे Yes. एखादी भिंत वेगळी त्याच्यानंतर हो. तिथे येऊन त्याला मग जॉईन करत गेलं, म्हणजे आतून त्याला ॲक्सेस अशी एक मेथड आहे. आणि दुसरी मेथड आहे की मग आम्ही पार्टली भिंती बनवतो, म्हणजे लॉंग स्पॅनच्या भिंती असतील त्या वर्कशॉपमध्ये मॅन्युफॅक्चर केल्या जातात. मग ट्रकमध्ये भिंती ठेवून एक थप्पी अशी ट्रकमध्ये जाते साईटवर आणि तिथे असेंब्ली होते आणि तिथे फिनिशिंग होतं. मग हे किती स्पॅन करू शकतो आपण, किती स्क्वेअर फुटाचं करू शकतो. अच्छा. मग समजा तुम्हाला ऑर्डर दिल्यानंतर, आता आज ऑर्डर दिलेली आहे, तर किती दिवसांमध्ये हे घर रेडी होऊ शकतं, त्याच्यामध्ये मी राहायला जाऊ शकते? येस. सो आज ऑर्डर दिल्यानंतर एक्झॅक्टली 3rd आठवड्यामध्ये तुम्हाला चावी दिली जाते की तुम्ही यूज करू शकता. अच्छा. सो हे इतकं फास्ट आहे, एफिशियंट आहे. ओके. आणि याच्यावर वातावरणाचा काही परिणाम होतो? आता समजा उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यामध्ये जास्त गरम होणं किंवा पावसाळ्यामध्ये त्याचा काही परिणाम होऊ शकतो?
तर ह्यामध्ये जर आपण हीट इन्सुलेशनसाठी बघितलं तर आम्ही एक इन्सुलेशन वापरतो जे रूफमध्ये पण असतं आणि वॉलमध्ये पण असतं. जनरली असं सगळ्यांना वाटतं की प्रीफॅब म्हणजे पत्र्याचं घर, पण तसं नसून हे पॅनल जो आहे हा इन्सुलेटेड आहे आणि आम्ही हा रूफसाठी पण वापरतोय. सो साऊंड इन्सुलेशन होतं, हीट इन्सुलेशन होतं आणि जे आम्ही त्याला क्लॅडिंग करतो ते वेदर प्रूफ आहे. अच्छा. आणि जर एखाद्या ठिकाणी खूपच हेवी रेनफॉल असेल तर तेवढा ओव्हरहँग रूफ लॉंग म्हणजे रूफचं ओके. ओव्हरहँग जास्त काढतो. मग त्या केसमध्ये वॉल प्रोटेक्टेड राहते. अच्छा. आणि आम्ही जेव्हा टेस्ट केलेला आहे तेव्हा 4 डिग्रीचा फरक पडतो म्हणजे बाहेरच्या टेम्परेचरमध्ये आणि आतल्या टेम्परेचरमध्ये. अच्छा. म्हणजे आतमधलं कमी असतं 4 डिग्रीने? हो, 4 डिग्रीने कमी असतं टेम्परेचर. तेवढा फरक आहे. म्हणजे हीट जर आपण उन्हाळ्यामध्ये बघितलं तर बाहेरच्यापेक्षा एक 4 डिग्रीचा फरक पडतो. अच्छा. म्हणजे मग एसीची गरज नाही असं म्हणताय तुम्ही? हो, नक्कीच. आणि त्यामध्ये दुसरा एक प्रश्न की पावसाळ्यामध्ये जर समजा एखाद्या ठिकाणी फ्लड आलेला असेल, हो. तर त्यावेळेला हे घर वाहून जाण्याची शक्यता असते? हे मी तुम्हाला एक एक्झाम्पलनी सांगेल, की चेन्नईमध्ये आम्ही चेन्नई गव्हर्नमेंटला आम्ही टॉयलेट्स दिलेले होते. पब्लिक टॉयलेट्स होते हे. तर हे टॉयलेट त्यापैकी एक टॉयलेट बीचवर ठेवलेलं होतं. म्हणजे बीचच्या मातीमध्ये डायरेक्टली. आणि तिथे स्टॉर्म्स येतच असतात. सो एका स्टॉर्ममध्ये त्या टॉयलेट युनिटच्या शेजारी एक लाईट पोल होता. तो लाईट पोल पडला, पण ह्या टॉयलेटला काही झालं नाही. या टॉयलेटचं फक्त कोणीतरी दार किंवा कडी लावली नव्हती म्हणून ते दार त्या हिंजमधनं फक्त निघालं. पण बाकी इट वॉज स्टेडी म्हणजे त्याला काहीही झालं नाही. सो ह्याचं जे बिल्ट आहे ते हेवी मेटल असल्यामुळे त्याचं सेल्फ वेट आहे की ज्याने ते अँकर्ड राहतं. मग हे घर आता स्ट्रक्चर आणल्यानंतर ते ॲज इट इज जमिनीवर ठेवलं जातं का त्याच्यामध्ये आपण नॉर्मल जेव्हा घर बांधतो त्यावेळेला पाया वगैरे खणला जातो हो, त्या बरोबर. पद्धतीने मग एक्झॅक्टली काय प्रोसेस तेव्हा फॉलो केली जाते? येस. सो ह्या युनिटसाठी तुम्हाला असं डीप फाउंडेशन करायला लागत नाही. ह्यामध्ये फक्त एक 4 इंचाचं प्लिंथ म्हणजे पी-सी-सी जे म्हणतो आपण कॉन्क्रीटचा एक बेस जरी दिला जो 4 इंचाचा जरी असला एवढं इनफ आहे. पण कोणाला सपोज पायऱ्या करायच्या आहेत ज्यांनी समोर वरांडा करायचा आहे. सो त्याप्रमाणे केलं तरी चालतं. पण ह्याला फाउंडेशन ॲज सच लागतच नाही. अच्छा, म्हणजे पाया खणण्याची गरज नाहीये, काही तिकडे नाही. काही बांधकाम वगैरे करायची गरज नाही. गरज नाही. फक्त एक फ्लॅट बेस लागतो कॉन्क्रीटचा, ज्याने लेव्हल्ड राहतं युनिट. कारण आमच्या आतमध्ये ऑलरेडी स्लोप्स दिलेले असतात वॉशरूमला. जर तो स्लोप मॅच नाही झाला तर ते वर्क होत नाही. त्यामुळे एक फ्लॅट बेस लागतं. अच्छा. आता हे जे 200 स्क्वेअर फूटच्या घराविषयी हो. तुम्ही सांगितलं, तर याच्यामध्ये एक्झॅक्टली आता समजा मी तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे Yes. 200 स्क्वेअर फूटच्या घराची. हो. तर त्याच्यामध्ये मला एक्झॅक्टली काय-काय मिळेल? सो त्यामध्ये तुम्ही काय काय चॉईस केलं आहे की तुम्हाला वॉशरूम हवं आहे, किचन हवं आहे का नुसतीच रूम हवी आहे. हे असं आम्ही की पार्टिशन हवं आहे, मग ग्लासचं हवं आहे का नॉर्मल आपली भिंत हवी आहे, असं सगळं विचारून विंडोज किती हव्यात, कुठे हव्यात, दरवाजा कुठे पाहिजे, असं सगळं क्लायंटला विचारून मग त्याप्रमाणे डिझाईन होतं. आणि मग पूर्णपणे आपल्याला फिनिश्ड मिळतं म्हणजे पेंट सकट सगळं लाईट फिटिंग पण इन्क्लुडेड, सॅनिटरी फिटिंग्स इन्क्लुडेड. ओके. ऑलराइट. म्हणजे सिंक सुद्धा तिकडे हो, असेल, सगळं किचन सिंक. असेल, हो. सगळं काही त्याच्यामध्ये ॲड नळ असेल. नळपासून सगळं आहे. अशा पद्धतीनं घर खरेदी करायचं, रेडीमेड घर, तर त्यावेळेला एक विचार येतो प्राईसचा. हो. तर मग हे प्राइसिंग नेमकं कसं असतं? साधारण कंपॅरेटिव्हली आपण जे घर बांधतो हो. ते 200 स्क्वेअर फीटचं आणि तुमच्याकडून आणलेलं हे घर रेडीमेड. हो. सो एक 3-4% हे थोडं महाग पडतं. पण त्याचा ॲडव्हान्टेज पण आहे. म्हणजे इनिशियल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन जर आपण नॉर्मल बांधकाम, वीट बांधकाम बघितलं, सो ते नक्कीच कमी आहे. कारण सिमेंटचं सर्वात जास्त वापर सिमेंटचं होतो. सो सिमेंट इज हार्डली ₹6 पर केजी. आणि इथे आम्ही जे बेसिक सर्वात जास्त यूज करणारं मटेरियल इन प्रीफॅब इज स्टील, विच इज ₹65 पर केजी. सो हा डिफरन्स आहे. त्यामुळे थोडी कॉस्टमध्ये हा फरक पडतो, की हे थोडं महाग जातं. पण त्याचा ॲडव्हान्टेज असं आहे, की हे मूव्हेबल आहे आणि तेवढंच स्टर्डी आहे. समजा वारा सुटलेला आहे, सोसाट्याचा हो. वारा. तुम्ही चेन्नईचं उदाहरण हो. दिलंच, पण त्याही बरोबर आणखी काही केसेस आपल्याकडे येतात ज्याच्यामध्ये एखादं घर पडलं, हो. त्याच्यामध्ये समजा एखादं झाड पडलेलं आहे किंवा हो. काहीतरी झालं आणि घर पडलं, भिंत पडली वगैरे अशा काही हो. हे येतात. बरं. तर हे घर त्या मानाने किती मजबूत असतं? आता हे खूप म्हणजे कंपॅरेटिव्हली हे जे आहे आम्ही जे बनवतो हे मॉड्युलर वॉल्स नाही आहेत. हे पूर्ण वॉल जसं डिझाईन जी काय ठरवली जाते त्याप्रमाणे त्याचं जॉइनरी बनवतो आम्ही. त्याप्रमाणे त्याचं फिटिंग केली जाते. सो असं कधीच होत नाही की एक भिंत पडली, एक आहे.
एक जे काय आहे ते इनफॅक्ट एका साईटवर तर आमच्या युनिटनी ते खालचं सॉईल धरून ठेवलेली होती. सो इतकं त्याचं वेल्डिंग स्ट्रॉंग असल्यामुळे मेटलच्या ह्याच्यामुळे अख्खं फ्रेमवर्क होमोजिनियस स्ट्रक्चर असल्यामुळे ते टिकून राहतं, ते पडत नाही कोणतंच. ओके. आणि याच्यामध्ये मेटल जास्त आहे असं मेटल म्हणताय? जास्त आहे. येस. ऑल राईट. आणि दुसरं एक महत्वाचं तुम्ही म्हणजे सांगितलं की हे महाग पडू शकतं हो. म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या कंपॅरिझनमध्ये. हो. पण एक्झॅक्टली कितीला पडू शकतं? म्हणजे 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000, आता 200 स्क्वेअर फीटचं घर हो. आहे. त्याची किंमत किती असू शकते? सो 200 स्क्वेअर फूट हे जे आहे आणि त्यात एक वॉशरूम जर धरलं आणि एक छोटंसं पॅन्ट्री धरलं, एक 5.5 लाखापासून स्टार्ट होतं. अच्छा. आणि त्यामध्ये मग तुम्हाला म्हणजे किंवा क्लायंटला काहीच करायचं नाही आहे. ह्याचं आम्ही जो काही मॅनेजमेंटचा पार्ट पण आमचीच सर्व्हिस Team, असते, हां, हां. टीम असते सगळं. फक्त तुम्हाला लाईट, पाणी आणि एवढंच द्यायचं आहे. त्यामुळे ओके. तो जो हसल आहे तो ऑन साईट काहीच नाही आहे तुम्हाला. ओके. फक्त तुमची जागा असेल तर तिथे तिथे हे- येऊन आम्ही ठेवणार. सो अच्छा. प्लग अँड प्ले कन्सेप्ट आहे. ओके, ओके. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे घर घेऊन येता त्यावेळेला काही अडचणी येतात का? नक्कीच खूप अडचणी येतात, काय की येते? कधी-कधी मांडव घातलेला असतो रस्त्यावर. म्हणजे आम्ही जनरली काय करतो, की सर्वे करतो, की जायच्या आधी, की रोड बघून येतो, की सगळं आहे ना ओके. पण रात्रीतनं कधी-कधी लावलेले असतात, मांडव घातलेले असतात. मग ते सगळं मॅनेज करता आणि आपल्या इथे वायर्स ही खूप आहेत, हां, जे काही ठिकाणी. ओपन आहेत. त्याला काही ट्रीटमेंट नसते किंवा खाली आलेले असतात. मग ते सगळं त्याला मॅनेज करत साईटवर पोहोचणं एक ह्यूज टास्क आहे. पण एक्सपिरियन्समुळे तो आता वी आर डेव्हलपिंग, की लवकर कसं आपण आधीच कसे आयडेंटिफाय करू शकतो. आणि रोड वेट आणि हे कसं आहे, की थोडंसं घर असल्यामुळे रोडची सेफ्टी पण बघावी लागते. सो आम्ही मोस्टली पहाटे किंवा रात्रीच करतो जेव्हा ट्रॅफिक कमी असेल. म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्यांनाही त्रास नाही झाला पाहिजे हां. आणि काही हार्मही झालं नाही पाहिजे. एक्झॅक्टली. सो अशी सगळी काळजी घेऊन करावी लागते ते. आणि याच्यामध्ये एक प्रश्न म्हणजे कुतूहलाचा हा Yes. विषय आहे. एक घर तुम्ही ट्रकवर घेऊन जाताय. हो. त्यावेळेला असं झालंय की लोक थांबलेले आहेत, बघतायत कारण काही वेगळी घटना घडली की आपल्या इकडे असं बघितलं जातं. हो. तर असं कधी झालेलं आहे की एक घरच तुम्ही असं ट्रकवर वाहून नेताय आणि त्यावेळेला लोकांची गर्दी जमलेली आहे की ते कशा पद्धतीनं तिथे येतं आणि ठेवलं जातं, फिट केलं जातं? हो, म्हणजे खूप छान वाटतं असं बघायला, की लोकं कौतुकाने बघतात हां. आणि खूप विचारतात हे काय आहे, काय नाही. मग आम्ही चालू केलं, की आपण त्याच्यावर एक बॅनर लावूयात, की हे काय आहे? कारण लोकं थांबून विचारायचे, हे काय आहे? कशाचं आहे? कुठे चाललंय? सो मग आम्ही तशाप्रमाणे इव्हन एकदा तर आम्ही पेट्रोल पंपावर थांबवलेलं होतं. सो लोकं येऊन पूर्ण नाही, आम्हाला आतमध्ये बघायचं आहे, काय हो. आहे, कसं आहे? अच्छा. सो असं सगळं रिस्पॉन्स खूप छान आहे ह्याला. आणि हा दरवाजा म्हणजे याच्यामध्ये एकतर महत्वाचं म्हणजे आपल्या घराला दरवाजा हा किती मजबूत आहे हो. याचा सुद्धा लोक विचार करतात हो, किंवा बरोबर. गेट कशा पद्धतीनं लागतंय. हो. तर त्यासाठी कोणती मेथड वापरली जाते आणि तो किती मजबूत असतो? सो आपल्या दरवाजाची जी फ्रेम असते जनरली स्टँडर्डमध्ये की वुडन असते, पण आमच्या ह्याच्यामध्ये ती स्टेनलेस स्टीलची बनवतो. डोअर फ्रेम ही स्टेनलेस स्टीलची असल्यामुळेच ते टिकतं आणि कारण त्याची जॉइनरी आमच्या स्ट्रक्चरल फ्रेमवर्कशी व्हावी लागते. नाहीतर दरवाजा विथ फ्रेम कधीच पडून जाईल बिकॉज इट इज असेंबल्ड. पण म्हणून त्याला वेल्डिंग केलं जातं अख्खं स्टेनलेस स्टीलला आणि ती मग स्टेनलेस स्टीलचं फ्रेमवर्क असल्यामुळे आणि डोअर आपला नॉर्मल लाईट वेट घेतो मग. कोणताही दरवाजा ह्याला लागतो आणि जर एखाद्याला सेफ्टी हवीच असेल तर ग्रिल पण करता येतात. आपले जे आपण नॉर्मल घरांना डोर्स विंडोजला जे ग्रिल असतात, सेफ्टी डोर असतो तोही करता येतो आपल्याला. अच्छा. आता तुम्ही हे सांगितलं की याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही विंडोज किंवा हो. डोअर्स वगैरे तर लावताच, पण त्याच वेळेला हे मेटल्सचं बनलेलं आहे. हो, हो. तर मग संपूर्ण ते स्ट्रक्चर मेटलनं बनलेलं असल्यामुळं व्हेंटिलेशनला प्रॉब्लेम होतो? थोडंसं हीट होतं, पण जर आपण बघितलं तर कंटेनर्स जे आहेत, कंटेनर्स हे पूर्ण मेटल बॉक्स आहे. त्याच्यामध्ये जास्त हीट ट्रॅप होते. म्हणजे हाच एक आम्ही निश कॉर्नर असं शोधला, की ह्यापेक्षा आपण ह्याला कसं एक युजेबल बनवू शकतो. सो फ्रेमवर्क फक्त स्टीलचं असतं. त्यामुळे इट इज ऑल क्लॅडेड म्हणजे एक्सपोज्ड असं कोणतंच मेटल नाही आहे, की ज्याने ते तापेल. सगळं क्लॅडेड आहे. म्हणजे त्याचं जे काय मेटल फ्रेमवर्क आहे त्याला आपण क्लॅड करतो. म्हणजे सिमेंट शीट्स जे आहे ते एज टू एज कव्हर असतं. सो त्यामुळे तेवढं हीट ट्रान्सफर होत नाही, तापत नाही तेवढं. याच्यासाठी आता डिमांड नेमकी किती आहे आणि कुठून आहे? सो डिमांड त्या ठिकाणी आहे जिथे कन्स्ट्रक्शन खूप अवघड आहे, जिथे मटेरियल नेणं वाहनं अवघड आहे, जिथे लेबर मिळणं अवघड आहे. लेबर आपल्याला मिळत नाहीत की ते आणि त्यावर त्यांचा कंट्रोल ठेवणं
क्वालिटी कंट्रोल ठेवणं हेही अवघड आहे. जिथे कन्स्ट्रक्शन परमिशन नाही आहे, कारण हे टेम्पररीच्या अंडर येतं, सो टेम्पररी स्ट्रक्चर आहे. सो जिथे कन्स्ट्रक्शन अवघड आहे, कोस्टल रिजन्स आहेत जिथे कन्स्ट्रक्शन अलाउड नाही आहे, तिथे तिथनं जास्त हे अच्छा, रिक्वायरमेंट म्हणजे असते. याच्यासाठी परमिशनची गरज नाही. परमिशनची गरज नाही, कारण हे मुव्हेबल आहे. हां, हां. सो यू कॅन मूव्ह द स्ट्रक्चर. ओके, ओके. म्हणजे विना परमिशन जर समजा कुठे असं हवं असेल, हो. घर हवं असेल एखादं 4 दिवारी, तर हो. ते तिथे नेऊन आपल्याला जंगलामध्ये किंवा ज्याही ठिकाणी आपल्याला हो. राहायचं आहे, तिथे तिथे ठेवता ठेवू येऊ शकतो. हो. आणि दुसरं एक महत्त्वाचं, तुमची म्हणजे एखादी फॅक्टरी आहे जिथं हे सगळं कन्स्ट्रक्शन चालतं का? कशा पद्धतीनं तुम्ही हे कन्स्ट्रक्ट करता? सो आमचा एक वर्कशॉप आहे, म्हणजे आमचा ओपन प्लॉट आहे, ज्याच्यावरती हे सगळे युनिट्स आम्ही बनवतो. कारण क्रेननी त्याला उचलून ठेवावं लागतं, सो तेवढं एन्क्लोज्ड करता येत नाही. त्यामुळे ओपन प्लॉट आहे, ज्याच्यावरती आम्ही हे युनिट्स बनवतो. आणि वर्कशॉप आहे, जिथे हे सगळं कटिंग किंवा टूल्स हे सगळं मॅनेज केलं जातं. तुम्ही यूकेमध्ये आर्किटेक्चर केलेलं हो. आहे आणि ही एक इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन तुम्ही काम करताय, बिझनेस करताय. हो. तर त्याच वेळेला जेव्हा आपण आपली भारतातली कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री बघितली, सेक्टर बघितलं, तर खूप मोठं सेक्टर हो. आहे हे. हो. पण जर काम करण्याची पद्धत बघितली तर आजही असं वाटतं की या सेक्टरमध्ये अजूनही 20 ते 30 वर्ष जुन्या पद्धतीनं काम होत आहे. हो. मग तुम्हाला काय वाटतं की हे कशामुळे असेल? आपल्या इथे कन्स्ट्रक्शन मेथोडॉलॉजी चेंज करायला खूप घाबरतात लोक, कारण सवय पडलेली असते की ह्याचं किंवा त्याचे आपल्याला रिस्क माहिती आहेत काय आहेत. त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजीकडे चेंज होण्याचा जास्त कल नाही आहे लोकांचा. पण त्याच केसमध्ये जर आपण प्रीफॅब आणि ह्या कन्स्ट्रक्शनला प्रमोट केलं तर नक्कीच फरक पडू शकतो ह्यामध्ये. अच्छा. आणि आत्ता जे प्रॅक्टिसेस आहेत कन्स्ट्रक्शनमध्ये, तिथे खूप अकाउंटेबिलिटी कमी आहे त्यांना. म्हणजे तो खूप कमी रिस्क फॅक्टर्स आहेत आणि जबाबदारी नाही आहे तिथे, अकाउंटेबिलिटी नाही आहे. तसं प्रीफॅबमध्ये केलं की क्वालिटी कंट्रोल असतो, टाईममध्ये होतं आणि फास्ट होतं. सो ह्याच्यामध्ये तेवढंच आउटपुट जास्त आहे. अच्छा, पण आपल्या इंडियामध्ये ते शक्य आहे? हो, नक्कीच. आता बाहेरच्या देशांमध्ये तर लोक बिल्डिंग्स 28 तासामध्ये 10 मजली बिल्डिंग तयार करतात. सो आपल्या इथेही आपण जर त्याला प्रमोट केलं, एनकरेज केलं ऑफसाईट कन्स्ट्रक्शनला, सो नॉट ओन्ली फास्ट, पण इन टर्म्स ऑफ वेस्टेज, एन्व्हायरमेंटला जेवढा पण पोल्युशन हे कमी, हे फॅक्टर्स पण धरले पाहिजेत. ह्यामध्ये खूप फरक पडतो. ओके. मग या सिस्टीमने साधारणतः किती मजल्यांपर्यंत आपण घर बांधू शकतो किंवा बनवू शकतो? सो ह्या आमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण G+2 करू शकतो. पण ग्राउंड फ्लोअर प्लस काही म्हटलं एक्स्ट्रा ॲड फ्लोअर करायचं म्हटलं की स्टील तेवढं हेवी वापरावं लागतं. ओके. सो तेवढं कॉस्टमध्ये ते ॲडअप होत जातं. बट G+2 आपण बांधू शकतो. अच्छा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तसं सजेशन तर दिलेलंच आहे, पण तरीसुद्धा असा एखादा आपल्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये बदल ज्याच्यामुळे आपली इंडस्ट्री 10 वर्ष पुढे जाऊ शकेल, असं कोणतं आहे? ऑफसाईट कन्स्ट्रक्शनला जर प्रमोट केलं आणि ह्याबद्दल पॉलिसीज आणि हे थोड्या त्याच्यावर वर्क केला तर नक्कीच आपले प्रोग्रेस तेवढी होऊ शकते. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आपण अजून सस्टेनेबल ऑप्शन्स आणू शकतो. आणि म्हणजे ह्यावरती आपण पॉलिसीज असेल किंवा काय प्रमोट केला तर जास्त नक्कीच फरक पडेल. अच्छा. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जसं सांगितलं होतं की चेन्नईमध्ये टॉयलेट तुमचं हो. होतं, त्याच्यानंतर म्हणजे मोस्ट प्रोबेबली जेव्हा मूव्हेबल हाऊसिंग हो. किंवा पोर्टेबल हाऊसिंगचा विषय येतो त्यावेळेला हे स्ट्रक्चर जास्तीत जास्त फार्म हाऊस असेल किंवा मग टॉयलेट्स असतील किंवा मग एखाद्या रिसॉर्ट्स वगैरेसाठी हो. वापरलं जातं. बरोबर. मग अशामध्ये तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये असा कोणता एखादा सेगमेंट आहे, मार्केट सेगमेंट आहे की जिथं अजूनही मोठा स्कोप आहे? ह्यामध्ये नक्कीच आहे की आपले जे एज्युकेशन रिलेटेड फॅसिलिटीज आहेत किंवा इवन मेडिकल फॅसिलिटीज ज्या आहेत, जे आपण पोर्टेबल करू शकतो. हा एक खूप मोठा म्हणजे इंडस्ट्री आहे जी टॅप करू शकतो थ्रू प्रीफॅब. आणि पब्लिक प्लेसेसमध्ये जे काय आपण बनवतो, म्हणजे इन्स्टेड ऑफ ते बंद ठेवणं त्या कामापुरतं, हे पटकन आपण काही असेल, टॉयलेट युनिट असेल किंवा पब्लिक पार्कमधलं एखादं इन्स्टॉलेशन असेल, एक लायब्ररी रूमसुद्धा आम्ही केलेली आहे, जी फक्त बंद केले की पार्कमध्ये पार्क बंद झालं की लायब्ररी बंद आणि ओपन करून तो बॉक्स ओपन केला की बसायला आपण बुक शेल्फ्स असं एक. सो असे पब्लिक प्लेसेसमध्ये पण आपण हे प्रमोट करू शकतो. म्हणजे हा एक सेक्टर आहे जिथे नक्कीच वाढ होऊ शकते. अच्छा. आणि तुमची कंपनी
आधी बॉक्स टाईप डिझाइन करत हो. होती आणि त्याच्यानंतर मग म्हणजे तुम्ही हाउसिंगमध्ये आलात, हो. पोर्टेबल होम्स हो. याच्यामध्ये हो. आलात. तर मग तुम्हाला असा कोणता क्षण होता जेव्हा तुम्हाला वाटलं, की आपण म्हणजे हे बॉक्स जे आहेत किंवा हे जे डिझाइन हो. आहे, हे फक्त एक डिझाइन नाहीये, तर हे एक लाईफस्टाईल होऊ शकतं. हो. एक लाईफस्टाईल प्रॉडक्ट होऊ शकतं. सो एका क्लायंटनी जेव्हा क्लायंट व्हिजिटला आलेले होते, त्यांनी बघितलं. त्यांना ही कन्सेप्ट म्हणून पटलं, की ते हं, बोलले हं. ॲडव्हांटेजेस आहेत. पण ह्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये मी का घेऊ? म्हणजे असं मला अट्रॅक्टिव्ह वाटत नाही हं, हं, हं. ह्याच्यामध्ये. आणि तेव्हा आम्हाला विचार आला, की खरंच आहे म्हणजे आपण तो अँगल कधी हे नाही केला. आम्ही हं. प्रोडक्शनच्या हिशोबाने विंडोज इतकेच हे पाहिजे ते केले. पण थोडंसं जर पुश केलं तर वी कॅन मेक इट मोर एस्थेटिकल असा एक विचार आला लक्षात. मग त्याच्यानंतर आम्ही थोडेसे डिझाइन एलिमेंट्स जे फिजिबल आहेत असे म्हणजे जे कारण पोर्टेबल असल्यामुळे खूप लिमिटेशन्स असतात. हं, हं, हं. किती आपण बाहेर काढू शकतो, किती आत काढू शकतो. मग स्लोप दिला तर त्याचं जॉइनरी असं सगळं विचार करून मग ते एस्थेटिक्समध्ये थोडं वर्क करायला लागतं. अच्छा. पण मग हे पुश केले, हे लिमिट थोडंसं आम्ही काढलं आमच्यावरचं, हं, हं. की एक बॉक्स नको. तो आपल्याला त्याच्याही पुढचं काहीतरी द्यायचं आहे, की क्लायंटलाही ते एस्थेटिक वाटलं पाहिजे. त्यांनाही वापरताना आनंद झाला पाहिजे. हं, हं, हं. अशा ह्यानी मग आम्ही थोडं डिझाइन चेंज केले. विंडोज अच्छा. मोठ्या, मग त्यामध्ये ओपनिंग्स वेगवेगळे असे ओके. ट्रायल मग केले. एखाद्या घरासाठी आपण ज्या पद्धतीनं डिझाइन करतो वेगवेगळे हो. भिंती असतील किंवा आपल्या विंडोज असतील, डोअर्स असतील, ते या घरामध्ये सुद्धा शक्य आहे? हो, नक्कीच. म्हणजे आम्ही क्लायंटला स्वतःहून विचारतो, की हं, हं. तुम्हाला कसे हवेत, विंडोज कुठे हव्यात, डोअर्स कसे हवेत. सो हे कारण लोकं एवढे इन्व्हेस्ट करतात, त्यांचं घर असेल किंवा काही साईट ऑफिस असेल, काही असेल, फार्म हाऊस असेल. सो त्यांनाही तेवढं इन्व्हॉल्व केलं, की तो आनंद त्यांना जास्त होतो. हं, रॅदर हं, दॅन हं. आम्ही एक स्टँडर्ड प्रॉडक्ट तो आमच्यासाठी नेहमीच ईझी असेल बनवणं. पण हं, हं. क्लायंट्सच्या अँगलनी बनवलेलं त्यांनाही आनंद होतोय आणि आम्हालाही काहीतरी त्यांना आवडेल असं दिल्याचा जास्त आनंद होतो. हं, हं. आता समजा हे जे पोर्टेबल हाउसिंग आहे, हे हो, लोकांनी जास्तीत जास्त ॲक्सेप्ट केलं, हो. तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या 10-15 वर्षांमध्ये आपल्या सिटीज किंवा याचं जे मार्केट आहे, कन्स्ट्रक्शन मार्केट आहे, हो. ते नेमकं कसं असेल? कन्स्ट्रक्शन मार्केटमध्ये नक्कीच हे एक नवीन रेव्होल्यूशन घडवेल. हं, हं. कारण आत्ताचं कन्सिडर केलेलं आपण एन्व्हायर्मेंटल इम्पॅक्ट्स हं, हं. आणि त्यानंतर टाईम जो आपला एनर्जी, टाईम जेवढा खर्च होतोय त्याच्यापेक्षा वी कॅन फोकस ऑन मोर अदर फॅक्टर्स म्हणजे सस्टेनेबल ऑप्शन्स करता येतील आपल्याला. हं, हं, हं. तर जर मार्केटमध्ये हे लवकर ग्रास्प झालं लोकांना, की हे नुसतंच एक टेक्नॉलॉजी नाही आहे, पण इट इज अ फ्लेक्झिबिलिटी हं, दॅट हं, वी आर हं. बाईंग. तर जास्त रेव्होल्यूशन घडेल आणि हं, हं. लवकरात लवकर आपल्याकडे ते टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, तर नक्कीच पुढेच जातो हं, माणूस. हं, हं. बरोबर आहे. आणि तुम्ही यूकेमध्ये आर्किटेक्चर हो, केलेलं आहे. आता भारतामध्ये हा बिझनेस करताय त्याच्यामध्येही इनोव्हेटिव्ह आयडिया हो, घेऊन. हो. तर तुम्हाला काय फरक वाटला? म्हणजे तिकडचं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असेल किंवा हे काम आहे आणि आपल्या इथलं काम, या दोघांमध्ये काय फरक दिसला तुम्हाला? फरक खूप आहे. म्हणजे तिथे मी कन्स्ट्रक्शन साइट्स पण बघितलेल्या आहेत. हं, हं. तिथे ऑफ साईट कन्स्ट्रक्शनला खूप महत्त्व आहे. म्हणजे गव्हर्नमेंट स्वतः प्रमोट पण करते आणि तिथे प्रॅक्टिसेस तसेच आहेत, की तुम्ही ऑफ साईट जास्तीत जास्त काम करा हं, आणि हं. ऑन साईट फक्त त्याची जॉइनरी ठेवतात, फिनिशिंग ठेवतात आणि त्यामुळे खूप फास्ट होतं कन्स्ट्रक्शन आणि खूप ऑन स्केड्यूल असतात. हं, हं, हं. म्हणजे ते टाईमली एव्हरीथिंग इज वेल प्लॅन्ड. म्हणजे हं. अख्खं फॅक्टरीमध्ये तुमचं टू भिंत, विंडो सगळं मॅन्युफॅक्चर केली जाते आणि साईटवर येऊन फक्त इन्स्टॉल करतात. हं, हं. सो फास्ट आहे, एफिशियंट आहे आणि साईटवर केऑस होत नाही, मटेरियलचं वेस्टेज होत नाही. हं, हं, हं. असं ओके, ओके. आणि तिकडचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्याची स्पीड किती आहे? कारण आपल्या इथे बऱ्याचशा वेळेला असं होतं, की एखादी साईट सुरू केलेली आहे, त्याला बराचसा वेळ लागू शकतो, काही वर्षसुद्धा लागू शकतात. हो. तर मग ते स्पीड किती आहे? कसं आहे? सो तिथे प्लॅनिंग आणि प्री इंजिनिअरिंगला जास्त महत्त्व देतात. हं, तिथे जास्त वेळ घालवतात आणि एक्झिक्युशनला मिनिमम वेळ असतो आणि एखादी बिल्डिंग म्हणजे छोटंसं घर जे असेल 1-2 महिन्यामध्ये त्यांचं रेडी असतं. हं, हं. कारण ऑल मटेरियल्स आर डिझाइन्ड आणि त्यांचं कटिंग पण तसंच केलं जातं. ओके. त्यामुळे त्यांचं फास्ट खूप आहे. त्याला महत्त्व तेवढा दिलेला जातो आणि हं, लेबरचे इश्यूज तर तिथे आहेच. हं. त्यामुळे कमीत कमी लेबरमध्ये कसं एक घर लवकरात लवकर बनेल हे खूप प्रयत्न असतात हं, त्यांचे. हं, हं. मग आपल्या इकडे जेव्हा तुमचं आर्किटेक्चर कंप्लीट झालं, हो. त्याच्यानंतर तुम्ही पहिला थॉट तुमच्या मनामध्ये काय आला होता? की भारतात जाऊन आपल्याला काय करायचंय? किंवा मग हेच करायचंय असं आधी ठरवलं होतं?
हो, थोडंसं घरचा बॅकग्राऊंड म्हणजे सिव्हिल बॅकग्राऊंड आहे. वडील इंजिनियर आहेत, भाऊ पण इंजिनियर आहे. सो आमचं म्हणजे बऱ्यापैकी ठरलेलंच होतं, की ह्याच फील्डमध्ये आपल्याला काम करायचंय. पण जेव्हा यूकेमध्ये पण भरपूर एक्सपोजर मिळालं, की अरे हे आपल्या इथे का नाही करू शकत आपण? हे असे खूप प्रॉडक्ट्स किंवा खूप टेक्निक्स हे लक्षात आले आणि त्या उद्देशानेच, की आपल्याला असं आपल्या कंट्रीमध्ये पण करायचं आहे, हे उद्देश होताच. अच्छा. मग इथे आल्यानंतर सुरुवात तर तुम्ही केली. हो, त्याच्यानंतर मग ही आयडिया सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत हो, पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. हो. पण त्याच वेळेला असं कधी वाटलं, की हे जे पोर्टेबल होम्स आहेत किंवा मूव्हेबल हाउसिंग आहे, हो. ही आयडिया काम करणार नाही? अ, बऱ्याच वेळा वाटलं म्हणजे इनिशियल फेजमध्ये. आता मी जेव्हा आर्किटेक्चर म्हणजे जनरली आपल्या इथे इंडियामध्ये तर असंच बघितलं जातं, की आर्किटेक्चर म्हणजे इंटिरियर डिझाइन म्हणजे डिझायनिंगचं हे करणार. सो बरेच प्रश्न मला विचारले जातात, "अच्छा तू डिझाइन नाही करत?" तर म्हणजे खूप हे वाटायचं, की ह्यामध्ये इनफॅक्ट मला प्रीफॅबमध्ये खूप जास्त बारकाईने डिझायनिंग करावं लागतं. म्हणजे नॉट ओन्ली की कसं दिसायला कसं आहे किंवा ते वर्क कसं होतं ह्यापर्यंत मला विचार करावा लागतो. सो हे खूप कॉम्प्लिकेटेड आर्किटेक्चरचं एक फील्ड आहे असं मी म्हणेन. सो त्यावेळेस खूप वाटायचं की अरे आपण एक नॉर्मल प्रॅक्टिस करतोय ते सोडून आपण हे करतोय. तेव्हा थोडी शंका यायची मनात. पण जेव्हा भरपूर पब्लिककडनं जो प्रतिसाद क्लायंट्सकडनं मिळाला, माझ्या टीचर्सकडनं जेव्हा मिळाला, तेव्हा जाणवलं की नाही आपण राईट ट्रॅकवर आहेत आणि ऑलरेडी जर खूप लोकं तेच करतायत तर ते ते करून त्याच्यात काही उपयोग नाही. इनफॅक्ट हे जर कोणी करत नसेल, तर आपल्याला एक एन्व्हायर्नमेंटसाठी किंवा एक सोसायटीसाठी एक डिझाइन सोल्युशन द्यायचा चान्स मिळतोय. सो व्हाय नॉट? म्हणजे राइट. आपल्याकडनं जर काही इनोव्हेटिव्ह घडत असेल, तर नक्कीच केलं पाहिजे. सो ह्या थॉट नंतर मग कधीच मग असं अच्छा. वाटलं नाही. मग आता कसा रिस्पॉन्स मिळतो? काय म्हणणं असतं लोकांचं? पहिलं इनिशियली लोकांना वाटत होतं, भीती वाटत होती, की अरे हे म्हणजे त्यांना लोकांना असं वाटतं, की प्रीफॅब म्हणजे कॉम्प्रोमाईज, की आपण कॉम्प्रोमाईज करतोय. तर तसं नाहीये. कॉम्प्रोमाईज हा फॅक्टरच नाही. इनफॅक्ट ॲडव्हांटेज आहे तुम्हाला. नॉर्मल कन्स्ट्रक्शन प्लस पोर्टेबिलिटी एका युनिटची हे तुम्हाला मिळतंय. तर जेव्हा लोकांनी ॲक्च्युअली त्याचं फील घेतला, एक्सपिरियन्स घेतला, तेव्हा त्यांना पटलं. आणि त्याच्यानंतर रिपीटेड ऑर्डर्स, रिपीटेड क्लायंटेल आहे आमचं. सो तो जो क्वालिटी मिळाल्यानंतर लोकांना तो विश्वास बसला आणि आता लोकं त्याचे जे फायदे बघितले, की अरे ह्याच्यामध्ये आम्हाला काही बघायला लागत नाहीये. आम्हाला फक्त तिथे पाण्याचं कनेक्शन द्यायचंय, बेस द्यायचा आहे, एवढंच द्यायचंय. सो जेव्हा हे लोकांना कळायला लागलं आणि नुसतंच काही करायचं नाही आणि बेस्ट क्वालिटी मिळते आपल्याला, तेव्हा हे लोकांना पटायला लागलेलं आहे हं, आता. हं, हं. मग पहिला क्वेश्चन काय असतो? म्हणजे जे कोणी हे घर खरेदी करायला येतात, हो, पोर्टेबल हाऊस, हो. त्यावेळेला पहिला प्रश्न काय असतो? पहिला प्रश्न मोस्टली जसं आपण डिस्कस केलं, की माइंडसेट हे काँक्रीट घराचं आहे, की हे किती स्टेबल आहे? ह्याची भिंत कोणी काही केलं तर काय होईल? मग ते आम्ही त्यांना एक मॉड्यूल दाखवतो, की हे हे आमचं वॉल पॅनल आहे. त्यांना उचलून घ्यायला लावतो. सो जेव्हा त्यांना ते जाणवतं, की हे स्टर्डी आहे आणि जेव्हा आमचे काम चालू असलेले युनिट्स दाखवतो आम्ही त्यांना ऑन साईट किंवा वर्कशॉपमध्ये, तेव्हा त्यांना ते जास्त पटतं. म्हणजे बघितल्यावरती जास्त त्यांना विश्वास बसतो. सो पहिला प्रश्न तोच असतो, की हे किती टिकतं? अ, मग आता तुम्ही एवढ्या वर्षापासून या फील्डमध्ये काम करताय. याचं मार्केटिंग सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने हो. करताय. एक्झिबिशन्स वगैरेमध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे स्ट्रक्चर तिथं उभे येस. करता. मग अशामध्ये तुम्हाला काय वाटतं, की कोणत्या एरियासाठी हे जे पोर्टेबल हाऊसेस आहेत आपल्या भारतामध्ये हो. किंवा महाराष्ट्रामध्ये चांगले आहेत किंवा अ, अफोर्डेबल आहेत आणि तिथं कन्स्ट्रक्शन करण्यापेक्षा हे हाऊस नेऊन हो. ठेवणं बेस्ट राहील? तर आता बऱ्यापैकी जेव्हा आपण प्लॉट घेतो, हं, कोणताही हं. जमीन घेतो विकत, तिथे कधी आपण एक तर रेग्युलरली व्हिजिट करत नाही. बट तिथे गेल्यावर तिथे तुम्हाला काही सोय नसते. म्हणजे आपली जागा असून तिथे आपण म्हणजे उभं राहायलाच एवढंच असतं ऑप्शन. हं, हं. मग तुम्ही एक हे घर ठेवू शकता, ज्याच्यामध्ये छोटं पॅन्ट्री आहे, वॉशरूम आहे आणि एक छोटीशी रूम, त्याच्याही पुढे तुम्ही वरांडा करून तुम्हाला कधी एक वीकेंडसाठी गेट अवे मिळतो. हं, हं. आणि रुरल एरियाजमध्ये जेव्हा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काही तुम्हाला स्टोरेज हवं असेल, जे तुम्हाला गुड क्वालिटी रूम पाहिजे, ते रुरल एरियाजमध्ये देता येतं. आणि पब्लिक सेक्टरमध्ये ह्याचा खूप जास्त फायदा आहे आणि पब्लिक सेक्टर्समध्ये जास्त डिमांड आहे आणि त्याचा ॲडव्हान्टेज टू एव्हरीवन म्हणजे गव्हर्नमेंटला पण आहे, पब्लिकला पण आहे, की तुम्ही
त्या कन्स्ट्रक्शनमध्ये वेळ घालवण्यापेक्षा एक रेडी युनिट येऊन तिथेच म्हणजे आम्ही PWDसाठी टॉयलेट युनिट्स दिले जे अगदी फुटपाथच्या विड्थमध्ये म्हणजे फुटपाथच्या साईडला बसतात आणि पब्लिकनी ते वापरून म्हणजे इमिडिएटली आम्ही ठेवल्या ठेवल्या दुसऱ्या दिवशी यूज पण केलेलं आहे. सो त्याचा उपयोग खूप आहे. अच्छा. मग ॲज अ एंटरप्रेन्योर जेव्हा आपण एखादा बिझनेस सुरू करतो त्यावेळेला प्रॉफिटचा सुद्धा विचार हो. केला जातो. मग या फील्डमध्ये मूव्हेबल हाऊसिंगमध्ये आता तुमच्या कंपनीला किती प्रॉफिट होतोय? सो ह्यामध्ये कंपॅरेटिव्हली म्हणजे आमचं जे काही प्रॉडक्ट आहे म्हणजे तेच इट्स अ प्रॉडक्ट ऑल्सो आणि इट्स अ प्रोजेक्ट ऑल्सो. म्हणजे जे एक साईट बांधकाम करतात लोक ते आम्ही एका छोट्याशा वर्कशॉपमध्ये येऊन ते पूर्णपणे सिमिलर सर्व्हिसेस देऊन करतोय. सो प्रॉफिट मार्जिन जेवढं मॅन्युफॅक्चरिंगला आहे तेवढं ठेवता येतं आहे ह्याच्यामध्ये आणि ॲडव्हान्टेजेस जास्त आहेत त्याच्यामध्ये. ओके, ओके. ऑलराईट. आणि स्कोप किती वाटतोय आता येणाऱ्या काळासाठी? येणाऱ्या किंवा काळा तुमचं प्लॅनिंग काय आहे? येणाऱ्या काळामध्ये नक्कीच प्रीफॅब किंवा ऑफसाईट कन्स्ट्रक्शनला खूप स्कोप आहे. कारण दॅट इज द नीड ऑफ द आवर. आपल्याकडे आता जागाही उरलेली नाही आहे की आपण रिडेव्हलपमेंट होतं तिथे कन्स्ट्रक्शनची साईट आपण बघतो आणि त्यात पॉप्युलेशन खूप असल्यामुळे त्याचं मालाचं वाहतूक हे सगळं कन्सिडर करता प्रीफॅब आणि ऑफसाईट सोल्युशन इज द ओनली वे वेअर आर सिटीज कॅन ग्रो ऑर्गॅनिकली. आणि अर्बन अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये जास्त स्कोप आहे असं मला वाटतं. अच्छा. आणि त्याच वेळेला हाही प्रश्न उपस्थित होतो, की तुमचं टार्गेट काय आहे? म्हणजे आत्ता जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात? का अजून मोठं काही करायचंय? नाही, डेफिनेटली खूप स्कोप आहे यामध्ये. खूप आयडियाज आहेत, खूप पॅरामीटर्स आहेत की किंवा फील्ड्स आम्हाला टॅप करायचे आहेत. पब्लिक जसं मी सांगितलं पब्लिक यूजसाठी जास्त प्रयत्न करायचा आहे. सस्टेनेबिलिटी इन्क्रीज करायची आहे की काय मटेरियल्स वापरून आपण अजून सस्टेनेबल करू शकतो आणि अजून टेक्नॉलॉजी वापरून आपण अजून किती स्पीडमध्ये करू शकतो किंवा जे आत्ता कन्स्ट्रक्शनमधले इश्यूज आहेत ते आपण कसे रिझॉल्व्ह करू शकतो ह्यामध्ये आमचं वर्किंग चालू आहे. आणि आता तुम्ही एक आर्किटेक्ट आहात. आर्किटेक्ट म्हणून डिझाईन करणं वेगळं, म्हणजे ते काम करणं वेगळं आणि त्याच्यात जेव्हा तुम्ही एक बिझनेस चालवता हो. त्यावेळेला सेल्स असतं, मार्केटिंग असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात. हो. तर मग या सगळ्यांमध्ये तुम्हाला कधी वाटलं की स्वतःला रिइन्व्हेंट करावं लागणार आहे? अ, ह्यामध्ये जेव्हा मी बघितलं की हे जे फॅक्टर्स आहेत म्हणजे डिझायनिंग इटसेल्फ इज सो कॉम्प्लिकेटेड, त्यात अजून हे ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटीज जेव्हा आल्या तेव्हा आय डिसाइडेड की आय नीड टू लर्न बिझनेसचे ज्या गोष्टी आहेत त्या आपण शिकल्या पाहिजेत की काय असतं, कसे असतात. आणि एक समजलं की 3 फॅक्टर्स फार महत्त्वाचे आहेत कुठल्याही बिझनेससाठी. ते कोणते? फर्स्ट इज तुमचा प्रोडक्ट, तो प्रोडक्ट मग त्याच्या रिलेटेड फायनान्सेस असतील हे फार महत्त्वाचे आहेत. सेकंड इज तुमचा क्लायंट, तुमच्या क्लायंटला काय नक्की लागतं किंवा मार्केटला नक्की काय लागतंय, व्हॉट सोल्युशन कॅन यू प्रोव्हाइड टू द इश्यूज ऑफ द सोसायटी किंवा मार्केटमध्ये. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. थर्ड इम्पॉर्टंट इज एम्प्लॉईज. तुमच्या एम्प्लॉईजला नीट सांभाळणं आणि त्यांचं कन्सिडर करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. या तिन्ही फॅक्टर्सचा बॅलन्स असला ना तर तुमचा बिझनेस नक्कीच सक्सेसफुल होतो. ओके. आणि आता एक शेवटचा प्रश्न, येस. म्हणजे मॅजिक स्ट्रक्चर आजपासून समजा 20 ते 30 वर्षानंतर पुढच्या काळामध्ये मॅजिक स्ट्रक्चरला लोकांनी आठवणीत का ठेवावं असं वाटतं? किंवा त्यावेळेला जर समजा आठवणीत ठेवलं तर त्यावेळेला लोक याविषयी काय म्हणतील? तर लोक नक्कीच की माझी अशी इच्छा आहे किंवा आमच्या कंपनीचं पण असंच विजन आहे की जे काय प्रीफॅब असेल ते आमच्या कंपनी थ्रू व्हावं आणि त्यांनी सोसायटीला खूप चांगला इम्पॅक्ट पडावा. नुसतंच म्हणजे कधी आमचं असं नव्हतं की प्रॉफिट किंवा प्रॉफिट मेकिंग बिझनेस असं उद्देशच नाही आहे. म्हणजे डिझाईन सोल्युशन्स देणं थ्रू आर मेथडॉलॉजी इज आर मोटो. आणि त्याच ह्यांनी लोक बघतील की हे प्रीफॅब कन्स्ट्रक्शन की अजून काय इनोव्हेटिव्ह ह्यांनी आणलं आहे. मूव्हेबल हाऊस म्हणजे काय? मूव्हेबल हाऊस म्हणजे ऑफ साईट क्रिएट केलेलं एक घर जे तुम्ही विथ टाईम कुठेही चेंज करू शकता. आता साईट ऑफिस जे आहे, बिल्डर्स आमच्याबरोबर जे काम आम्ही ज्या बिल्डर्सला दिलेलं आहे तर त्यांचं साईट चेंज झाले की आमचं ऑफिस उचलून फक्त त्याला ब्रँडिंग चेंज करतात की नवीन साईट ऑफिस रेडी. सो दिस इज फास्टर, स्मार्टर, एफिशियंट आणि हसल फ्री कन्स्ट्रक्शन सोल्युशन. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला इतरही कोणत्या फील्डमधील जे
बिझनेसमॅन, बिझनेस विमेन आहेत, तरुण-तरुणी आहेत, तज्ञ आहेत, त्यांच्यासोबत बोलायचं असेल, त्यांच्याकडून माहिती जाणून घ्यायची असेल, तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.